मरून 5 हा जो अमेरिकन पॉप बँड आहे ना, त्यांचं हे गाणं बरं का. या गाण्याचा अर्थ इतका सुंदर आहे आणि अर्थात या शब्दांकनामुळेच ते खूप फेमस झालं. त्याचा थोडक्यात आशय असा की मला माझ्या आयुष्यात असं कायम वाटत गेलं की जे माझं छान सुरळीत चाललेलं आयुष्य आहे ते कायम तसंच राहील. पण नंतर मला हळूहळू समजत गेलं की तसं नसतं. बदल हा सतत होत असतो, सगळ्यांच्या बाबतीत होत असतो आणि शेवट काय आपल्या हातात राहतं तर ते फक्त चांगल्या आणि वाईट आठवणी. खरंय. आणि आठवणी ह्या युनिव्हर्सलच असतात ना. प्रत्येक जण आठवणीत कधी ना कधी रमतोच. बरोबर. घडलेली प्रत्येक घटना मन मेंदू आत साठवत असतो. काहीतरी कधीतरी समोर येतं आणि त्या आठवणी बाहेर पडतात, भरभरून व्हायला लागतात. मन मेंदू मागे जातं, आठवणीत रमायला लागतं, आनंदाने भरभरून भरतं. पण लक्षात काय येतं की हा आनंद तात्पुरता आहे. बरोबर. ही आठवण आपल्या हातातून निसटली. ही निसटलेली छोटीशी दुःखाची किनार या आठवणीच्या आनंदाला झाकोळते. बरोबर. ह्यालाच आपण नॉस्टॅल्जिया असं म्हणतो नाही का. अगदी अगदी. या नॉस्टॅल्जियाची गंमत काय माहितीये, याला व्यक्ती, वातावरण किंवा वेळ, वास याचं कसलंही बंधन नाही बरं का. म्हणजे असं आपण कधीच सांगू शकत नाही की तुम्हाला कुठल्या गोष्टीतून काय आठवेल. तुला एक उदाहरण सांगते की आपण रस्त्याने चाललोय, ठीक आहे, समोरून एक अनोळखी व्यक्ती येते, तिचं काहीतरी चेहऱ्याचे फीचर्स म्हण किंवा हसण्याची पद्धत म्हण, बघण्याची स्टाईल म्हण, आणि अचानक आपल्याला असं वाटतं की अरे हे किती सेम आपले काका मामा किंवा कोणतरी नातेवाईक असेच असतात आणि आपण त्यांच्या आठवणीमध्ये 2 मिनिटासाठी का होईना पण जाऊन येतो. किंवा वातावरण, आपण जेव्हा असं पावसाळी वातावरण झालं तर असं अचानक आपल्याला वाटतं की अरे हो असंच नाही का 20 वर्षापूर्वी आपण ह्याच वेळेला ग्रॅज्युएट झालो होतो. म्हणजे तुला कशातून काय आठवेल ह्याचा काही नेम नाही. जगतानाचा प्रत्येक क्षण ही आठवण होतेच ना. पण मग काय हवं तर जगतानाचा आजचा वर्तमान भरभरून जगायला हवा. खरंय. तो भरभरून जगायचा तर आपला अनुभवाचा परीघ विस्तारत जायला पाहिजे. तो मोठा असायला पाहिजे, अनुभव समृद्ध असायला पाहिजे. खरंय. बहिणाबाईंनी म्हटलंच आहे, मुलीच्या माहेरासाठी माये नांदते सासरी. खूप सुंदर. थोडंसं तसंच. हो, खूप सुंदर नाही. पण हे झालं आपलं निजी आयुष्याचं. काही काही नॉस्टॅल्जिया असे असतात की जे आपण राष्ट्रीय पातळीवर पण बघू शकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं म्हणजे असं की आता तू कुठल्याही देशात राहत असशील किंवा कुठलीही नॅशनॅलिटी असेल, पण आपल्याला एक जी देशभावना असते त्याच्याबद्दलचं वाटणारं जे प्रेम, उदाहरण घ्यायचं झालं तर जेव्हा क्रिकेटची मॅच लागते आणि इंडिया वर्सेस कोणीही जेव्हा असेल तेव्हा जेव्हा जनगण मन टीव्हीवर लागतं तेव्हा जी भावना आपल्या मनात ती कोणीही आपण एक्सप्लेन करू शकत नाही. ती कॉमन असते आपल्या सगळ्यांची. किंवा दुसरं असंच एक उदाहरण असं की जेव्हा आपण गीतेचा श्लोक वाचतो, यदा यदा ही धर्मस्ते, तेव्हा आपल्याला तो सरळ कधीही वाचता येते. आपण कायम यदा यदा ही ह्याच पद्धतीने हरीश भीमानीच्या आवाजात. तसंच ना, कितीही मऊ कम्फर्टर घ्या, नवीन छान पांघरूण आणा, वास आणि स्पर्श त्या आजीच्या मऊ पातळाच्या गोधडीचाच असतो. बरोबर. आता सध्याच उदाहरण म्हटलं ना तर आपण किंडलवर पुस्तकं वाचतो. किंडलवरचं मराठीतलं पुस्तक वाचताना आठवणीत मात्र कोरं पुस्तक उघडलं की येणारा वास असतो. तो आपल्या सगळ्यांना आवडतो. मग एक क्षणभर उगीच दुःख वाटतं की काय हे आज माझ्या हातात फिजिकल पुस्तकच नाही, शी काय मी टेक्नॉलॉजी हातात घेऊन वाचते. बरोबर. पण 10 वर्षानंतर मी किंडलवर मराठी पुस्तक वाचते, ही पण माझी रम्य आठवणच असेल ना. मग आत्ताचा नॉस्टॅल्जिया 1 मिनिटापुरताच पुरा की. बरोबर. कशाला ड्रॅग करायचा जास्त. नाही. खरं. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आजचे जे आपण आहोत त्याच्यावर आपल्या गतकाळाचा, आपल्या पूर्वीच्या आठवणींचा इफेक्ट आपल्यावर आहे. आजचा आपला प्रत्येक क्षण आपल्या भूतकाळातल्या आठवणीत ऍड होत राहतो. आजचा आपला वर्तमान काळ आपल्या आजूबाजूच्या कुणाचा तरी किंवा आपल्या स्वतःच्याच आठवणींमध्ये भर टाकणारा भूतकाळ ठरणार असतो. बरोबर. केम्ब्रिजच्या डिक्शनरीत म्हणूनच नॉस्टॅल्जियाचं मीनिंग असं दिलंय की नॉस्टॅल्जिया इज रिव्हिजिटिंग बेस्ट मोमेंट्स ऑफ युअर लाईफ. बेस्ट मोमेंट्स हे महत्वाचं आहे. खरं. चंद्रशेखर गोखलेंची त्यांची एक चारोळी आहे बरं का, आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही. आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही,
जाताना ते खुश असतं पण येताना त्याला यव्वत मिळत नाही. मस्तच.